नारद असतो तदर पिता। दुसरं उदाहरण, द्वारकेला भगवान कृष्ण असे सिंहासनावर बसलेत, पायाजवळ रुक्मिणी आई साहेब पाय दाबत बसलेले आहेत आणि तेवढ्यामध्ये राधा आली। राधेला पाहिल्याबरोबर देवाला इतका आनंद झाला, आपल्या शेजारी सिंहासनावर तिला बसवलं। रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी माझी राधा आली, जा तिच्याकरता दूध घेऊन ये। रुक्मिणीच्या ठिकाणी सवती मत्सर निर्माण झाला। मी यांची पट्टराणी असताना यांनी सतत तिचं नामस्मरण करावं, तेव्हा सांगितलं राधा चल स्वयंपाकघरात। स्वयंपाकघरामध्ये नेलं, एक तासभर दूध चांगलं उकळलं आणि उकळतं दूध राधेला प्यायला दिलं। हेतू एवढाच होता रुक्मिणीचा की तिला त्रास झाला शरीराला, म्हणजे ती परत इथं येणार नाही। राधा कृष्णार्पण म्हणत म्हणत उकळतं दूध प्याली। दोघी तिथून उठल्या, देवाजवळ आल्या। रुक्मिणी आई साहेब पायाजवळ, बाजूला शेजारी आज राधा बसलेली आहे। आई साहेब पाय दाबणार, तेवढ्यात भगवान ओरडले, कारण पायाला मोठमोठे फोड आलेले होते। रुक्मिणीने विचारलं, देवा हे काय? म्हणले हा तुझा मूर्खपणा आहे, तू राधेला उकळतं दूध प्यायला दिलंस ना, पण लक्षात ठेव, श्री राधिकायाम हृदयारविंदे पादारविंदम विराजते मी। राधेच्या हृदयामध्ये माझे पाऊल विराजमान झालेले आहेत। ती कृष्णार्पण म्हणत म्हणत उकळतं दूध प्याली, तिला काही झालं नाही, पण तिच्या हृदयात असणाऱ्या माझ्या पावलांना फोड आले।